तर अशी ही माझी सकाळची सुरुवात झाली। नमस्कार सगळ्यांना, हॅलो, कसे आहात सगळे? तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत अगदी साधी सोपी भाजी आणि माझी जगातली तुम्ही म्हणाल तर मला सगळ्यात म्हणजे प्रचंड आवडणारी अशी भाजी, करायलाही तितकीच साधी सोपी। ओळखला का ही भाजी? मला कमेंटमध्ये पटकन सांगा कसली भाजी आहे। तर जाऊ द्या मीच सांगते तुम्हाला। तर ही आहे पावट्याची भाजी। तर आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये सहसा ही भाजी मला दिसायची नाही, पण पुणे मुंबई साईड किंवा मोस्टली कोल्हापूर सातारा सांगली या भागांमध्ये तर ही भाजी हमखास दिसते आणि त्या भागातील लोकांच्या अत्यंत आवडीची अशी ही भाजी आहे। तर सगळ्यांना खूप आवडते। आता आम्ही नुकतंच कोकणातून फिरून आलो, तर कोकणामध्ये पण भरपूर मळे मी ह्या भाजीचे असे बांधावरती ह्या भाज्यांचे असे वेल लावलेले असतात आणि खूप सुंदर आणि रुचकर लागते बरं का ही भाजी। तर मी सुरुवातीला ही अर्धा किलो शेंगा आणल्या होत्या आणि ह्या अशा आता मी सोलून घेतल्या आणि त्यानंतर तव्या तर ह्या भाजायला साधारण 1 मिनिट पुरेसा होतो, खूप जास्त वेळ नाही लागत हे भाजायला। आता हे आपले हे दाणे भाजणं होतात तोपर्यंत मला प्रिशाला इडल्या बनवायच्या होत्या। तर त्यासाठी मी बॅटर बनवून घेते। तर मी सकाळी उठल्या उठल्याच तांदूळ आणि डाळ भिजत घातलेली होती। तर आता मी वाटून घेते, कारण 5 ते 6 तास झालेले आहेत। 6 तास मी त्या भिजत ठेवलेले होते। तर बघा डाळसुद्धा भिजली होती आणि तांदूळसुद्धा। तर बारीक गॅस मी आता गॅस बंद केला आणि गरम तव्यावरतीच ते दाणे ठेवलेले आहेत आणि तोपर्यंत हे स्वच्छ धुवून घेते। तर अशा प्रकारे हे मी धुवून घेतलेत। आता आपण भाजीसाठी पुढची तयारी बघूया। तर ही भाजी बनवायला खूप जास्त साहित्य लागत नाही, फक्त कांदा लसूण टोमॅटो अशा 3 साहित्यातच ही भाजी होते। तर बघा दाणे पण किती छान मस्त असे भाजून झालेत आपले। वा मस्तच। तर मला हे दाणे आहे ना असेच खायलाही खूप आवडतात। तुम्हाला आवडतात का? मला हे कमेंटद्वारे नक्की सांगा। तर ह्या भाज्यांचे प्रकार भरपूर असतात। तर मी इथे तुम्हाला अगदी साधी रेसिपी सांगितलेली आहे। तर बघा मी एक टोमॅटो घेतलेला आहे। तर हा खूप मोठ्या साईजचा आहे, म्हणून मी अर्धाच घेतलेला आहे, कारण खूप जास्त टोमॅटोसुद्धा यामध्ये टाकायचा नाही। तर हा टोमॅटो छान मस्त असा बारीक कट करून घेतला। त्यानंतर मध्यम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे, तो सुद्धा बारीक कट करून घेतला। तर बघा कांदासुद्धा माझा बारीक कट केलेला। याला मी वाटण वगैरे अजिबात वापरलेलं नाही। बिना वाटणाचीच अगदी नवशिक्यांना किंवा अगदी न्यूली मॅरिड मुलीलासुद्धा ही भाजी येईल अशी आहे। तर मी सांगितल्याप्रमाणे कोल्हापूर आणि सातारा साईडला तर अतिशय आवडीने खातात। तर कोकणामध्ये ह्या शेंगा आहे ना उकळून फक्त जशा आपण तुरीच्या शेंगा उकळून खातो तशासुद्धा खातात। तर तुम्ही कशा खातात हे मला नक्की सांगा आणि कुठल्या भागातून माझा व्हिडिओ बघतात हे सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की सांगा। तर अशा प्रकारे मी कांदासुद्धा कट करून घेतला मस्त। त्यानंतर ह्या 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या आहेत, ह्या छान मस्त अशा खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊया। तर इथं अद्रकसुद्धा घेतलेलं नाही, तुम्ही बघितलं असेल। तर ह्या भाजीमध्ये आहे ना खूप जास्त मसाले टाकायचे नाही, इव्हन कढीपत्तासुद्धा टाकायचा नाही, कारण याची जी मूळ चव असते, जी पावट्याच्या दाण्यांना जी चव लागते ती चव जाते। म्हणून याच्यामध्ये आहे ना खूप जास्त मसाले न टाकता अगदी साधी सिंपल करून बघा, तुम्हाला त्या दाण्यांची ओरिजिनल चव लागेल। आता आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक मोठी पडी तेल टाकलं आहे। तर तेल मस्त तापलेलं आहे। सुरुवातीला जिरं मोहरी टाकून घेऊया। जिरं मोहरी छान मस्त फुलू द्यायची। कधी जिरं मोहरी फुलू नाही दिली ना तर ती आपल्याला जेवणामध्ये भाजीत थोडीशी कडवट अशी चव येते। तर आता आपलं छान मस्त तेल तापलं। आता यामध्ये आपण लसूण पेस्ट टाकून घेऊया। लसूण छान मस्त हलकासा गुलाबी झाला की त्यामध्ये कांदा टाकून घेऊया। तर कांदासुद्धा आपला आता मध्यम आचेवरती आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे आणि हलकासा गुलाबी होऊ द्यायचा आहे। तर कांदा छान झालेला आहे। आता यामध्ये हा बारीक कट केलेला टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटोसुद्धा आपल्याला हलकासा मऊ होऊ द्यायचा आहे। तर मऊ होण्यासाठी याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घेऊया आणि त्यावरती झाकण ठेवूया, म्हणजे लगेच
तर इतर मसाले आपण टाकून घेऊया. तर यामध्ये मी लाल मिरची पावडर 1 टीस्पून टाकलेली आहे. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. नंतर गरम मसाला अगदी चिमूटभर आणि चिमूटभर हळद टाकलेली आहे. तर बस फक्त एवढेच मसाले मी यामध्ये टाकलेले आहेत. आता चांगले हे मस्त असे परतून घेऊया. अगदी अर्धा मिनिटभर हे परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे भाजलेले दाणे यामध्ये टाकून घ्यायचे. दाणेसुद्धा छान मस्त असे मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स केल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास कोमट पाणी टाकायचं आहे. खूप जास्त पाणी शिजवायला लागत नाही, अगदी लगेच शिजतात हे. आणि अगदी मी 2 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट यामध्ये टाकलेलं आहे. शेंगदाण्याचं कूट हे अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत नसेल तर कमी टाकलं किंवा नाही टाकलं तरीही चालतं. तर अशी ही बिना वाटणाची भाजी बघा, दिसायला किती छान वाटते. आणि आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि छान मस्त एक 4 ते 5 मिनिट मध्यम आचेवरती ही भाजी शिजू द्यायची. शिजायला जास्त वेळ लागत नाही, कारण आपण अगोदरच हे दाणे छान भाजून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे 4 ते 5 मिनिट मी याची मस्त वाफ करून घेतली आणि बघा भाजी अतिशय रुचकर आणि साध्या पद्धतीने आणि झटपट होणारी अशी ही भाजी मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर आता आपण एका प्लेटमध्ये ही सर्व करून घेऊया. तर गरमागरम भाकरी किंवा फुलका यासोबत ही भाजी अप्रतिम लागते. तर तुम्ही कशासोबत खातात? भाकरीसोबत खातात की चपातीसोबत? हे सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की सांगा. तर अशी ही झटकीपट मस्त पावट्याच्या दाण्यांची भाजी तयार आहे. तर कमेंटद्वारे मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा. धन्यवाद. बाय बाय.